नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून आपण आज डेसिमल डिव्हिजनची ट्रिक पाहणार आहोत। अर्थातच आपण पॉइंटचे भागाकार या ठिकाणी शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक पाहिल्याच्या नंतर अगदी काही सेकंदामध्ये म्हणजेच 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही भागाकार करायला शिकू शकता किंवा पॉइंटचे भागाकार तुम्ही करू शकता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर मी एक स्लाइड वर उदाहरण घेतलेलं आहे। 0.045 भागिले 0.009। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या भागाकारामध्ये आपल्याला अंशामध्ये 3 घर सोडून म्हणजेच 3 अंक सोडून आपल्याला दशांश दिसत आहे। त्याचप्रमाणे छेदामध्ये पण आपल्याला 3 अंक सोडून दशांश दिसत आहे। याचा अर्थ अंश आणि छेद या दोघांमध्ये पण दशांशचे जे स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो, जे ठिकाण आहे ते इक्वल आहे, समान आहे, सारखं आहे। आणि जेव्हा अंश व छेद या दोन्ही मध्ये आपल्याला दशांश एकाच ठिकाणी दिसतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण दशांश चिन्ह नाही असं समजतो, म्हणजेच आपण त्याला काढून टाकू शकतो। आपण आता याला काय करणार, आपण याला असं लिहू शकतो 0.045 आणि पहा भागिले आपण असं याला लिहू शकतो 0.009। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो याला परत आपण असं लिहू शकतो 45 भागिले 9। आता 9चा पाडा आपण 45 येजेपर्यंत म्हणू, म्हणजेच 9 45। विद्यार्थी मित्रांनो, अगदी काही सेकंदामध्ये आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 5। त्याचप्रमाणे आपण आणखीन एक प्रॉब्लेम तुमच्या समोर घेतलेला आहे। आता अंशामध्ये काय म्हणते 0.56 आणि भागिले 0.007। विद्यार्थी मित्रांनो, अंशामध्ये आपल्याला 2 घरे सोडून आपल्याला दशांश दिसत आहे, तर छेदामध्ये आपल्याला 3 घर सोडून आपल्याला दशांश दिसत आहे, म्हणजेच 1 घर आगाव दिसत आहे, जास्त दिसत आहे। आता त्याला काय करणार, तर विद्यार्थी मित्रांनो छेदामध्ये जास्त आहे म्हणजे आपल्याला अंशामध्ये वाढवावं लागेल आणि मग इक्वल करावं लागेल। काय करणार 0. सर्वप्रथम 56 जशास तसं लिहू आणि या 56च्या समोर आपण एक 0 देऊ आणि विद्यार्थी मित्रांनो 0 दिल्याच्या नंतर छेद आपण या ठिकाणी जशास तसा लिहू। आता पहा तुम्ही छेद व अंश या दोघांमध्ये पण 3 घर सोडून आपल्याला काय दिसत आहे, तर आपल्याला दशांश दिसत आहे। आणि जर दशांशची स्थिती दशांशचं ठिकाण सारखं असेल तर आपण दशांश उडून टाकतो, काढून टाकतो आणि विद्यार्थी मित्रांनो याला आपण असं लिहू शकतो 0 पॉइंट न घेता विद्यार्थी मित्रांनो आपण असं करू 0.560 आणि भागिले 0.007। तर विद्यार्थी मित्रांनो आपण 0 सगळे काढून टाकून याला असं लिहू खाली की 560 आणि भागिले 7। तर विद्यार्थी मित्रांनो पहा 7×8 56 म्हणजेच 8 आणि 0 ला 0, याचा अर्थ उत्तर आपल्याकडे आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 80। पहा आपण पॉइंट असला तरी किती अगदी सहजरित्या भागाकार करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणखीन काही गणित मी आणलेले आहेत, तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर स्लाइड वर एक गणित आलेलं आहे। काय म्हणते 0.099 म्हणजेच 99 आणि भागिले 1.1। विद्यार्थी मित्रांनो अंशामध्ये आपल्याला 3 घर सोडून काय दिसत आहे, पॉइंट दिसत आहे आणि छेदामध्ये फक्त 1 घर सोडून पॉइंट दिसत आहे। आता असं झालं तर काय करणार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आपल्याला अंशामध्ये 3 घर सोडून पॉइंट आहे, तर आपल्याला छेदामध्ये पण काय करावं लागेल, 3 घर सोडून पॉइंट द्यावा लागेल। मग काय करणार, सर्वप्रथम आपण काय करू अंश हा आपला जशास तसा लिहून घेऊ आणि विद्यार्थी मित्रांनो आपण छेदामध्ये काय करणार आहोत, छेद पण जशास तसा लिहून याच्यामध्ये आपण 2 0 समोर ऍड करू। म्हणजेच आता पहा अंश आणि छेद या दोघांमध्ये पण विद्यार्थी मित्रांनो दशांश हा एकाच ठिकाणी समान झालेला आहे, म्हणून आपण याला असं लिहून घेऊया 0.099
आणि भागिले विद्यार्थी मित्रांनो पॉइंट उडून टाकत आहोत म्हणजेच 1100 असं आपण लिहू. आणि याला जर आपण आणखीन सविस्तररित्या मांडून घेतलं तर 99 भागिले 1100 आपण असं लिहू शकतो. आता पहा 11 11 आणि 11 99 म्हणजेच आपल्याकडे भागाकार असा आलेला आहे 9 भागिले 100. आता पहा विद्यार्थी मित्रांनो अंशामध्ये आपल्याला 9 दिसत आहे आणि छेदामध्ये 100 दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक वर जर आपल्याला 2 0 दिसत असतील तर अंशामध्ये आपल्याला 2 संख्या सोडून आपल्याला दशांश द्यावा लागतो. एक संख्या आपल्याकडे आहे 9, दुसरी संख्या आपल्याकडे काही नाही म्हणून आपण इथं 0 घेऊ आणि इथं दशांश देऊन त्याच्या समोर 0 लिहू. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 0.09 असं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे. अगदी काही क्षणामध्ये आपण 2-3 सेकंदामध्ये आपण उत्तर काढत आहोत. तुम्ही जितके प्रॅक्टिस कराल विद्यार्थी मित्रांनो तितके तुम्ही फास्ट व्हाल, आणखीन जास्त स्पीडने तुम्ही गतीने असे गणित कराल विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो एक मात्र सूचना मी तुम्हाला नक्कीच देऊ इच्छितो की आपले व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करत चला. तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर ते पण तुम्ही कमेंट मध्ये शेअर करत चला विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ सुद्धा आपले गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. पहा आपल्या समोर आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे. काय म्हणते 64 पहा 64 भागिले 0.08. आता या ठिकाणी अंशामध्ये आपल्याला पॉइंटच दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो आणि छेदामध्ये आपल्याला 2 संख्येनंतर पॉइंट आहे. आणि तुम्हाला माहित आहे की अंश आणि छेद या दोघांमध्ये पण आपल्याला पॉइंट हा समान दिसला पाहिजे. त्याची जे स्थिती आहे, त्याचं जे ठिकाण आहे ते एकच असलं पाहिजे. तर काय करू शकतो आपण 64 ला 64 घेऊ विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या समोर आपण पॉइंट देऊन 2 0 घेऊ. 2 0 का तर छेदामध्ये 2 नंतर दशांश आहे, 2 घर सोडून दशांश आहे म्हणून आपण पॉइंटच्या नंतर 2 0 घेतलो. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण छेद हा जशाच तसा लिहिणार आहोत. आता पहा अंश व छेद या दोघांमध्ये आपल्याला काय दिसत आहे तर पॉइंट हा इक्वल दिसत आहे, सारखा दिसत आहे, समान दिसत आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण याला असं पण लिहू शकतो. आता पॉइंट याचा उडून जर टाकलो तर आपण काय येणार 6400 भागिले विद्यार्थी मित्रांनो आपण करणार आहोत 8. आता पहा काय भागाकार येईल 8 8 64 म्हणजेच या ठिकाणी 8 येणार आणि हे 2 0 जशास तसे आपण उत्तरामध्ये लिहिणार आहोत. म्हणजेच उत्तर आपल्याकडे किती आलेलं आहे तर उत्तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो 800 आलेलं आहे. पहा किती सहजरित्या मी तुम्हाला भागाकार करून दाखवत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणखीन आपण काही 2 उदाहरणं तुमच्या समोर आणलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. पहा आपल्याकडे उदाहरण काय म्हणते 0.72 आणि भागिले 12. विद्यार्थी मित्रांनो अंशामध्ये आपल्याला 2 घर सोडून आपल्याला पॉइंट दिसत आहे पण छेदामध्ये आपल्याला पॉइंट दिसतच नाही. तर काय करणार आपल्याला छेदामध्ये पण 2 घर सोडून काय करावं लागेल पॉइंट घ्यावा लागेल. मग काय करूया अंश आपण जशास तसा लिहू म्हणजेच 0.72 जशास तसं लिहिणार आणि 12 ला 12 लिहू विद्यार्थी मित्रांनो आणि या 12च्या समोर पॉइंट देऊन 2 0 लावू. आता पहा अंश व छेद या दोघांमध्ये पण आपल्याला दशांश हा एकाच ठिकाणी म्हणजे 2 घर सोडून दिसत आहे. तर आपण पॉइंट काय करून टाकू उडून टाकू, काढून टाकू. आपल्याला उरणार 72 भागिले 1200. किती उरणार विद्यार्थी मित्रांनो 1200. आता पहा विद्यार्थी मित्रांनो काय करता येईल तर 12 1 12 12 सख 72. तर विद्यार्थी मित्रांनो 6 भागिले आपल्याला 100 उत्तर आपल्याला दिसत आहे. याला आपल्याला पॉइंट नजर लिहायचा असेल तर काय करता येईल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे छेदामध्ये जर 2 0 असतील, एक नंतर 2 0 जर असतील तर आपण काय करतो अंशामध्ये पण म्हणजेच उत्तरामध्ये आपण 2 संख्या सोडून
दशांश देतो आणि आपल्याला एक संख्या 6 दिसत आहे, दुसरी संख्या नाही म्हणून आपण 0 लिहू आणि यानंतर पॉइंट देऊन परत आपण 0 लिहू. तर उत्तर आपल्याकडे किती आलेलं आहे? उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 0.06 असं आपण उत्तर काढलेलं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक आपल्याकडे उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण काय म्हणते तुम्ही पाहू शकता. 0.0049 भागिले 0.07. आता अंशामध्ये आपल्याला 4 घर सोडून दशांश दिसत आहे, तर छेदामध्ये आपल्याला फक्त 2च घर सोडून दशांश दिसत आहे. नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू शकतो, तर आपण अंश सर्वप्रथम जशास तसा आपण या ठिकाणी लिहून घेऊ. अंशामध्ये 4 घर सोडून आपल्याला पॉइंट दिसत आहे, दशांश दिसत आहे. आपण आता छेद पण सध्याला जशास तसा लिहून घेऊ आणि छेदामध्ये 2 0 आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, ऍड करू. आता पहा अंश व छेद या दोघांमध्ये पण 4 घर सोडून 4 संख्या सोडून आपल्याला दशांश दिसत आहे. दशांश आपल्याला इक्वल झालेला दिसत आहे. तर हे दशांश आपण काय करू शकतो, तर दशांश आपण उडून टाकू शकतो. आता दशांश उडवलं तर आपल्याकडे कोण राहणार, 0.0049 आणि भागिले विद्यार्थी मित्रांनो पहा 0.0700. याला विद्यार्थी मित्रांनो आपण असं पण लिहू शकतो. हे पॉइंट आपण मी सहज दिलाय विद्यार्थी मित्रांनो, हा पॉइंट नाही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पहा याला आपण असं लिहू 49 भागिले 700. आता पहा विद्यार्थी मित्रांनो 700 या संख्येनं आपल्याला 49 या संख्येला भागायचं आहे, तर काय उत्तर येईल तुम्ही पाहू शकता. 7 1 7 आणि 7 7 49. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं उत्तर आलंय 7 भागिले 100. तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या प्रकरणामध्ये म्हणा किंवा या पूर्वीच्या गणितामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की छेदस्थानी जर आपल्याला 1 नंतर 2 0 दिसत असतील तर आपल्याला काय करावं लागेल, अंशात दिलेला जो अंक आहे तो आपण जशास तसा लिहू आणि एकच अंक दिसत आहे म्हणून त्या अंकाच्या समोर 0 हा अंक लावून आपण पॉइंट देऊ आणि पॉइंटच्या नंतर 0 लिहू. म्हणजेच 100 या संख्येनं जर 7 या संख्येला आपण भाग दिलो तर उत्तर आपल्याकडे येते विद्यार्थी मित्रांनो 0.07. अगदी काही सेकंदामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पॉइंटचे भागाकाराचे काही प्रकार मी शिकवलेले आहेत. पहा अगदी काही सेकंदामध्ये, जसं की 2 ते 3 सेकंदामध्ये आपण हे सगळे गणित आपण करून पाहिलो. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस कराल अशी अपेक्षा करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो नक्कीच परत एकदा सांगेल की आपले व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या माय करिअर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.